नमस्कार. माझं नाव अशोक राजेंद्र पोकळे. माझं गाव चिंचाळा आहे, पण ही शेती राघापूर हद्दीमध्ये येत आहे. माझा तालुका तसा आष्टीय आणि जिल्हा बीड आहे. तर ही शेतीचं म्हणजे आम्ही केळीचं पीक घेतलं आहे ह्या ठिकाणी. तर केळी हे असं पीक घेतलेलं आहे की एक आपल्या भागातील शेतकऱ्यांना अ, केळी हे पीक कसं येतं आणि केळी पीक घेतल्याच्या नंतर त्याचं उत्पन्न काय होतं, हे आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी मी म्हणजे एक प्रयोग म्हणून केलेला आहे. आणि खरोखरच शेती केळीची म्हणा, फळबागाची म्हणा, केली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांनी. शेती जर नियोजितमध्ये जर केली, जी समजा आता मराठवाड्यामध्ये बातम्या येतात, शेतकरी आत्महत्या. ह्या आत्महत्या हे एक निमित्त नाही की बुवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पाहिजे, हे निमित्त नाही. शेती जर नियोजनमध्ये जर केली तर शेती पण परवडती. आपण 2.5 एकर क्षेत्र आहे. तर आपल्याला 3200 रोपं लागलेले आहेत. G9 म्हणून आहे रोप हे. तर खूप चांगली केळी आलेली आहेत आहे. तर एक माझ्या अंदाजाने एक 35 ते 40 किलो वजन एक गड देईल असं आपण पिकवलेलं आहे. आणि ह्याला पाणी पण असं लय प्रमाणात लागत नाही. एक 2 दिवसाला 3 ते 4 तास पाणी लागतं. पाण्याचं नियोजन आम्ही इथं आमच्या एक साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती एक विहीर खणलेली आहे. त्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे, की जेणेकरून ह्या केळीचं भागल